श्री स्वामी समर्थ सर्वांना. गुरुचरित्र ग्रंथातील 14व्या अध्यायाचे फायदे आणि फलश्रुती होते. बऱ्याच वेळा आपल्याला गुरुचरित्रातील 14व्या अध्याय वाचायला सांगितला जातो, पण गुरुचरित्रातील 53 अध्यायामध्ये 14व्या अध्यायाला विशेष महत्त्व का प्राप्त आहे आणि 14वा अध्याय वाचल्याने आपल्याला कोणत्या संकटापासून सुटका होते आणि त्याची काय फलप्राप्ती आपल्याला होते हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. व्हिडिओ जर पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. तर श्री गुरुचरित्रातील 14व्या अध्यायात प्रामुख्याने श्री गुरु नृसिंह सरस्वती यांनी त्यांचे परमभक्त सायमदेव यांना कशा प्रकारे मृत्यूच्या दारातून वाचवले आणि त्यांना आशीर्वाद दिला याचे वर्णन आपण थोडक्यात पाहूया. तर या अध्यायामध्ये काही मुख्य घटक आहेत, तर त्या घटकानुसार आपण वर्णन पाहूया. सायमदेवाची परीक्षा. श्री गुरु सायमदेवांना एका क्रूर यवन राजाकडे जाण्यास सांगतात, जो ब्राह्मणाचा छळ करत असे आणि दरवर्षी एका ब्राह्मणाची हत्या करत असे. श्री गुरुचे अभयवचन. सायमदेव अत्यंत घाबरलेले असताना श्री गुरु त्यांना आशीर्वाद देतात आणि सांगतात की जोपर्यंत तू परत येत नाहीस तोपर्यंत आम्ही येथेच आहोत, तुला काहीही होणार नाही. यवन राजाचे हृदय परिवर्तन. जेव्हा सायमदेव राजाकडे जातात तेव्हा श्री गुरुच्या कृपेने त्या क्रूर राजाच्या मनात अचानक पालट होतो. राजा त्याच्या मारण्याऐवजी त्यांचा आदर सत्कार करतो आणि त्यांना वस्त्रालंकार देऊन सन्मानाने परत पाठवतो. संकट निवारण. हा अध्याय भक्ताला कोणत्याही कठीण प्रसंगात भीतीत किंवा संकटात श्री गुरुचे स्मरण कसे तारून नेते याचे उत्तम उदाहरण देते. वरप्रदान. शेवटी श्री गुरु सायमदेवांना वर देतात की त्यांच्या वंश परंपरेत श्री गुरुची भक्ती अखंड राहावी. तर आता आपण 14व्या अध्यायाचे थोडक्यात वर्णन पाहिले आहे. आता या अध्यायाचे रोज पठण केल्याने काय फायदे होतात ते पाहूया. पहिलं, संकट निवारण. आयुष्यातील अत्यंत कठीण आणि सुटत नसलेल्या संकटापासून मुक्ती मिळते. दुसरं, नोकरी आणि व्यवसायातील प्रगती. नोकरीत वरिष्ठांचा त्रास कमी होतो, मनासारखी बदली मिळते आणि नोकरी व्यवसायातील अडचणी दूर होतात. आर्थिक स्थैर्य. आर्थिक चणचण दूर होऊन संपत्तीच वाढ होण्यास मदत होते. आरोग्य लाभ. पोटाचे विकार किंवा जुनाट आजार बरे होण्यासाठी हा अध्याय गुणकारी मानला जातो. भीतीपासून मुक्ती. श्री गुरु नृसिंह सरस्वती यांनी या अध्यायात सायमदेवाला मरणातून संकटातून वाचवले आहे, त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या भीतीपासून संरक्षण मिळते. गुरुप्रसाद. ज्यांना नवीन नोकरी हवी आहे त्यांनी संकल्प करून 14 दिवस रोज 14 वेळा हा अध्याय वाचल्यास हमखास फायदा होतो. तर हे सर्व फायदे आपण पाहिले आहे. आता आपण या अध्यायाची फलश्रुती पाहूया. सर्व संकटाचे निवारण. अपार संकट हरण करणारा हा अध्याय मानला जातो. ज्या संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग दिसत नाही अशा परिस्थितीतून श्री गुरुचे रक्षण मिळते. अखंड लक्ष्मी आणि ऐश्वर्य. अध्यायाच्या शेवटी श्री गुरु सायमदेवांना वर देतात की त्यांच्या वंश परंपरेत अखंड लक्ष्मी वास करेल आणि त्यांना इहलोकीचे सर्व सुख पुत्र पौत्र प्राप्त होतील. भीती आणि मृत्यूपाशातून मुक्ती. ज्याप्रमाणे सायमदेवाला क्रूर यवन राजाच्या भीतीतून वाचविले, तसेच या अध्यायाच्या पठणाने मनातील भीती नष्ट होते आणि काळ मृत्यूची बाधा होत नाही. मनोरथ पूर्ण होणे. हा अध्याय कामधेनूप्रमाणे मानला जातो, जो भक्तांचे सर्व मनोरथ पूर्ण करतो. शत्रूवर विजय. विरोधक किंवा शत्रू त्रास देत असल्यास या अध्यायाच्या प्रभावाने त्यांचे मन परिवर्तन होते किंवा त्याचा त्रास कमी होतो. नोकरी व्यवसायातील यश. नोकरीत वरिष्ठांकडून होणारा छळ किंवा अडलेली कामे मार्गी लावण्यासाठी या अध्यायाचे वाचन अत्यंत फलदायी ठरते. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.